नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज केसांसाठी काय वापरते ते तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं मी 1 गिलासभर कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यात 1 चमचा मेथी टाकायची, मेथीदाणे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तांदूळ टाकलेत, 1 चमचा जवस टाकायचे. तर केसाला शायनिंग येते जवसामुळे आणि कंडिशनरचं काम करतं जवस. 2 लवंगा टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. आता इथं कढीपत्ता टाकलाय. 2-3 तिरंब्या कढीपत्त्याच्या टाकलेल्या आहेत. जास्वंदीचे फुलं टाकायचे 2-4. गुलाबाच्या पाकळ्या पण टाकायच्या. थोडेसे तुळशीचे पानं टाकलेत मी याच्यामध्ये. आता जास्वंदीचे पानं पण टाकायचे त्याच्यामध्ये. मी ह्याच्यामध्ये 1 नागवेलीचं पान पण टाकलेलं आहे. आता इथे 1 चमचा चहापत्ती टाकली. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं कोरपड टाकायची. अर्ध पान घेतलेलं आहे मी कोरपडीचं, असं बारीक कट करून टाकायचे. तर याच्यात आवळा पावडर 1 चमचा टाकलेला आहे, व्हिडिओ झाला नाही स्टोरेजमुळं. आणि गवती चहाचं 1 पान टाकलेलं आहे बारीक कट करून. ती पण मी दाखवता आलं नाही मला, व्हिडिओच झाला नाही स्टोरेजमुळं. आता इथं छान असं उकळून घ्यायचे 10 ते 15 मिनिट कमी गॅसवर. या पाण्यामध्ये या फुलांचा आणि पानाचा अर्क सगळा उतरतो, त्यामुळं असं जास्त वेळ उकळून घ्यायचे. हे रेमेडी केसांसाठी टॉनिक आहे. एकदा महिन्यातून 1 ते 2 वेळेस लावायची किंवा 2-3 वेळेस लावू शकलं तर चालते. आता इथं 10 ते 20 मिनिट झालेलं आहे. त्याचा फुलांचा पानाचा रंग बदललेला आहे आणि छान असं उकळून तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. आता एकदा चमच्यानं अशा पद्धतीनं हलवून घ्यायचे. आता इथं गॅस बंद केलेला आहे. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ही सर्व पानं आणि फुलं आणि कोरफड पण ह्याच्यात टाकायची. आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचे आणि या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता ही चाळून घ्यायचे. तुम्हाला जर असंच लावू वाटत नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेहंदी काढून लावू शकता. आता हे चाळून झालेलं आहे. एक चमचा याच्यात खोबऱ्याचं तेल टाकायचे, केसांना लावता ती. आणि 1 चमचा कच्चं दूध टाकायचे. यामुळे केसांना कोरडेपणा